मस्त पाऊस पडायला लागलेला आहे तर तयारी करूया आपल्या भजीची. आता बोंबीलला इंग्लिशमध्ये म्हणतात बॉम्बे डक, हे तुम्हाला माहिती आहे. पण त्याला बॉम्बे डक का म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? हे जोपर्यंत शिजतंय ना तोपर्यंत मी तुम्हाला सांगेन. जस्ट वेट फॉर 2 मिनिट्स. मस्त पाऊस पडायला लागलेला आहे तर तयारी करूया आपल्या भजीची. मी म्हटलं तुम्हाला मी एक नॉनव्हेज भजी करून दाखवणार आहे, जी आमच्या घरी करते, माझी आई करते आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं. म्हणजे आपल्या रोजच्या कांदा बटाटा भजी किंवा पनीर पकोडे जे खूप फेमस आहेत सगळीकडे, त्याच्यापेक्षा थोडं वेगळं, आणि ती आहे बोंबीलची भजी. येस, यू हर्ड इट राईट. बोंबलाची भजी पण मस्त बनते एकदम. थोडी तिखट, थोडी कुरकुरीत अशी बोंबलाची भजी जेव्हा तुम्ही खाल तर तुम्हाला खूप आवडेल. मार्केटमध्ये हे मी मस्त बोंबील आणलेले आहेत. त्याला स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आणि त्याला थोडी हळद लावून ठेवली आहे मी, जेणेकरून ते जास्त फ्रेश राहतील. आणि बोंबल्याला लावून ठेवलं पाहिजे, की राजा कुठल्याही फिशला तुम्ही आणल्यानंतर जर का हळद लावून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते जास्त दिवस छान टिकू शकतं, फ्रेश राहू शकतात. फक्त हळद लावलं, मीठ अजिबात लावलं नाही आहे. आणि आता आपण पहिली स्टेप करूया, ती म्हणजे ह्या बोंबीलला स्टीम करण्यापासून. बोंबीलला इंग्लिशमध्ये म्हणतात बॉम्बे डक, हे तुम्हाला माहिती आहे. पण त्याला बॉम्बे डक का म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती ना, आपण आज हे जोपर्यंत शिजतंय ना तोपर्यंत मी तुम्हाला सांगेन. जस्ट वेट फॉर 2 मिनिट्स. भांड्यामध्ये तुम्ही हे हळद लावलेले बोंबील डायरेक्टली टाका. ह्याच्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही, कारण बोंबीलमध्ये ना खूप मॉइश्चर असतं. त्यामुळे ते जेव्हा शिजायला लागतील तेव्हा ते स्वतःचं पाणी भरपूर सोडेल. त्यामुळे तुम्हाला अजिबात पाणी घालण्याची याच्यात गरज नाही आहे. ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं मॅक्झिमम. तोपर्यंत आपण पुढचं काम करूया, आणि ते म्हणजे कांदे कापून घेणं. येस, आता मी तुम्हाला म्हणत होतो की बोंबील हा एक मासा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण खाणं एन्जॉय करतात. बोंबीलचं कालवण किंवा तळलेले बोंबील, काही जण भरलेले बोंबील करतात. आज मी तुमच्याकरता बोंबलाची भजी दाखवतो आहे. पण बोंबीलला इंग्लिशमध्ये बॉम्बे डक का म्हणतात? आणि हा प्रश्न ना मला पण पहिल्यांदा पडलेला होता, आणि मला त्याची स्टोरी फार आवडली, खूप इंटरेस्टिंग वाटली. मी काही जणांशी शेअर पण केलेली ती होती, तर आज ती तुम्हाला देखील सांगतो. बोंबील हा मासा एकतर ना मुंबई, कोकण ह्या कोस्टमध्येच मिळतो, आणि तो काही फारसा त्याला डीप सीमध्ये जाऊन फिशिंग करायला लागत नाही. कोस्टलाईनच्या क्वाईट जवळ मिळतो. अगदी प्री इंडिपेंडन्स एरामध्ये सुद्धा खूप खाल्ला जायचा. आणि त्यावेळेला बॉम्बेहून हा मासा कॅलकटा, जे की त्यावेळेचं ब्रिटिश हेडक्वार्टर्स होतं, तिथे शिफ्ट व्हायचा, की राजा तिकडे ट्रान्सपोर्ट व्हायचा. आता हा माशाचा शेल्फ लाईफ फार कमी आहे. तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं तर मॅक्झिमम 1 ते 2 दिवस. तर मग ट्रान्सपोर्ट कसा होणार? तर अजूनसुद्धा ना मुंबईचे काही जे विशिष्ट भाग आहेत जिकडे उन्हाळ्यामध्ये हा बॉम्बे डक जो आहे किंवा बोंबील जो आहे त्याला वाळवून तो वापरला जातो. सुका बोंबील किंवा काड्यासुद्धा म्हणतात काही जण, ते खाल्लं जातं आणि मस्त लागतात ते अतिशय. त्याचा पण एक दिवस मी तुम्हाला काहीतरी दाखवीन. तर हे जे सुकवलेले बोंबील असायचे ते ट्रेननी मुंबईहून कलकत्त्याला जायचे. त्यावेळेला कलकत्ता होतं. आता जो मुंबईहून जो मासा जायचा किंवा वाळवलेला ड्राय फिश, ड्राय बोंबील जायचा, तेव्हा ते म्हणायचे की बॉम्बे से डाक आया है, जो बॉम्बे से डाक आया है. तर असं करून ते बॉम्बे डाक, बॉम्बेहून येणारा डाक हळूहळू डाक डाक डाकचा डक झाला, आणि असं करून ते बॉम्बे डाकचं बॉम्बे डक झालं. दॅट्स द ओनली स्टोरी. अदरवाईज ह्याच्यामध्ये डक म्हणायचं काही कारण नाही आहे. आणि पोर्तुगीज जेव्हा इथे होते तेव्हासुद्धा हा मासा खाल्ला जायचा, तेव्हा ते त्याला म्हणायचे बॅम्बोली, आणि कदाचित त्याच्यावरूनच ते बोंबील असं हे मुंबईत म्हणायला लागले. पण ही आहे बेसिक स्टोरी बोंबील बॉम्बे डकची. स्टोरी होता होता आपला बोंबील देखील इकडे स्टीम होतो आहे. एक 3 ते 4 मिनटं लागतील याला स्टीम व्हायला. झाकण ठेवूया आणि शिजू द्या. एक 4-5 मिनटं झालेले आहेत. आपण बघूया की आपला बोंबील शिजला आहे की नाही. तुम्ही बघू शकता की ह्याच्यात केवढं पाणी सुटलं आहे, म्हणून आपण जरा पण पाणी नव्हतं घातलं. आणि बोंबील हा मासा खूप डेलिकेट आहे, त्यामुळे त्याला शिजायला अजिबात वेळ नाही लागत. आणि इट इज डन. आपण गॅस करू शकतोय बंद. आता करायचं ह्याला डिबोन. सो बोंबीलमध्ये ना एकच काटा असतो, तो की काढणं क्वाईट सोपं आहे. तर पण आता थोडं गरम आहे, जरा शांत होऊ दे, त्याला थोडं निवू दे, आणि मग त्याला आपण डिबोन करूया.
एक 4-5 मिनटानंतर हे बोंबील थोडे थंड झालेत अशा तऱ्हेने डिबोन करू शकताय. हा बघा, हा एकच मधला काटा असतो जो काढणं अगदी सोपं आहे. अशा तऱ्हेने आपण सगळे बोंबील डिबोन करून घेऊया. सो नॉनव्हेजमध्ये आमच्याकडे बोंबलाची भजी सगळ्यात फेवरेट आहे आणि फ्रिक्वेंटली केली जाते. म्हणजे जर का कोणाला असं गंडवायचं असेल ना की कुठली गोष्ट दिली आहे आणि त्यांना सांगायचं असेल की ओळखून पहा काय बनवलं आहे, त्याच्याकरता ना ही बोंबलाची भजी इज आयडियल. कारण ती फारसं पटकन कळून येत नाही. म्हणजे येस, तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला चवीवरून कळणारच, पण बघून तर कळणार नाही की ही बोंबील वापरून किंवा बॉम्बे डक वापरून केलेली भजी आहे. तर आपले हे सगळे बोंबील डिबोन करून झालेले आहेत. ते एका बोलमध्ये काढून घेऊया. त्याचबरोबर हा जो कांदा चिरून ठेवला आहे तो ह्याच्यामध्ये, माझ्याकडे थोडी चिरलेली कोथिंबीर आहे ती, चवीपुरता आगळ किंवा तुम्हाला हवं असेल चिंचेचा कोळ देखील घालू शकताय. पण लिंबू नका घालू, कारण समहाव बोंबील आणि लिंबू काय फार छान नाही जात एकमेकांबरोबर. थोडे सुके मसाले, हळद, लाल तिखट, मीठ, आणि त्याचबरोबर मी इथे थोडं हिरवं वाटण करून ठेवलेलं आहे. लसूण, मिरची आणि कोथिंबीर. दॅट्स इट. एक 3 छोटे चमचे, चौथा टाकूया वाटण ह्याच्यामध्ये. व्यवस्थित मिश्रण हे कालवून घेऊया. आपण आता जेव्हा बोंबील उकडून घेतले तेव्हा ना त्याचं थोडंसं हे शिजलेलं पाणी उरलेलं होतं, त्यात मस्त चव आहे, त्यामुळे ती ह्याच्यात ॲड करूया. आत्ता मला आठवतं आहे जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही कुठची वेगळी युनिक रेसिपी भजीची केली आहेत का, तेव्हा मला सडनली लक्षात आलं मी ना एकदा वाचलेलं आणि मग नंतर ते बनवून देखील पाहिलं, जी कचनारची किंवा कांचनची फुलं जी असतात, जी जनरली डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये येतात, त्याची ज्या कळ्या असतात त्याची भाजी तर बनतेच की जे एकदम नॉर्थ ऑफ द काश्मीर किंवा थोडे हिमालयामध्ये किंवा अक्रॉस द बॉर्डर देखील बनतात आणि खूप मस्त लागते त्या कळ्यांची भाजी. पण त्या कळ्यांची भजी देखील मस्त बनते. मी स्वतः खाल्ली आहे, बनवली आहे, मस्त लागते. तुम्ही देखील बनवा. पण येस, जर का तुम्ही कुठचं डायबिटीस रिलेटेड औषध घेत असाल तर कांचनची फुलं नका खाऊ. चला, हे झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालूया बेसन. थोडं थोडं करून आपण बेसन घालूया, जितकं ते पूर्ण सगळं एकत्र यायला लागेल इतकं. आत्ता मी घातलेत एक 5 ते 6 चमचे. त्याचबरोबर थोडं कुरकुरीतपणासाठी तांदळाचं पीठ 2 चमचे. हे जोपर्यंत होतं आहे तोपर्यंत आपण जरा तेल गरम करत ठेवूया. तुम्हाला जर का वाटलं की हे जरा जास्त ड्राय झालं आहे तर थोडं पाणी घालू शकताय, पण मला पर्सनली वाटत नाही त्याची गरज पडेल, कारण आपण मीठ घातलं आहे, कांदा आहे, त्याचं स्वतःचं देखील थोडं पाणी सुटणारच आहे. व्यवस्थित घट्ट असं झालेलं आहे बॅटर आपलं. डन. आता जसं तेल गरम होईल भज्या तळून घेऊया. तेल झालं आहे आता आपलं ठीकठाक गरम. तर आपलं हे जे बोंबील, कांदा, बेसन, मसाले, हिरवं वाटण ह्याचं जे बॅटर आहे त्याच्या आता भज्या करून ह्याच्यामध्ये ॲड करूया. यार, व्यवस्थित हाताचा, बोटाचा वापर करूनच काही काही गोष्टी छान बनू शकतात जेवण बनवताना. मला काही ते प्रत्येक वेळेला चमच्यांचा वापर करून ते सगळं नाही जमत.
मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि आपली बोंबिलची भजी तळून तयार आहे. काढून घेऊया त्याला. आता ना तुम्ही ह्याला टमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता, हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकता, की ऑनेस्टली ना ती स्वतःमध्ये जेवढी मस्त लागते भजी की तुम्ही दुसऱ्या कुठल्या चटणी सॉस डिपची गरजच नाही आहे. तरी आज मी इकडे हिरवी चटणी केलेली आहे. तुम्ही घरी बघा तुमच्या आवडीप्रमाणे करू शकताय. हिरवी चटणी तयार आहे आणि भजी देखील तयार आहे. मस्त बाहेरून थोडी कुरकुरीत, आत मऊ छान असते अशी भजी सर्व करायला तयार आहे. एक घास चवीचामध्ये ह्या पावसाळ्यासाठी बनवलेली स्पेशल बोंबील भजी तयार आहे. तुम्ही नक्की 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 बनवून पहा. तो एक घास चवीचाचा मॉन्सून स्पेशल पहिली रेसिपी मॉन्सूनची बोंबील भजी तयार आहे. कशी बनवायची मी एकदा पटकन सांगतो तुम्हाला. बोंबीलला थोडंसं हळद लावलं आणि मग त्याला छानपैकी मी उकडून घेतलं. एकच काटा असतो तो देखील काढून घेतला. बारीक चिरलेला कांदा घातला, थोडी हळद घातली, तिखट घातलं, कोकम आगळ घातलं, मीठ घातलं आणि त्याचबरोबर हिरवं वाटण, लसूण, मिरची, कोथिंबीर ती ॲड केली आणि काहीच नाही. आणखी आय थिंक फक्त त्यानंतर थोडंसं बेसन घातलं, कुरकुरीतपणा करता थोडंसं तांदळाचं पीठ घातलं. छानपैकी भज्यांचं पीठ करून घ्यायचं, कडकडीत तेलामध्ये तळून घेऊया आणि भज्या तयार. बाहेरून थोड्या क्रंची क्रिस्पी, आतमध्ये थोड्या सॉफ्ट, ही अशी भजी बनते जी मी आत्ता खातोय आणि तुम्ही या पावसाळ्यात तुमच्या घरी बनवा आणि मला खूप आवडलं. तुम्ही देखील खा आणि मला कळवा कशी वाटली ती. आणि हो, भजी तर बनवाच, पण त्याचबरोबर सिनेविस्ता मराठीच्या एक घास चवीचाला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओज लाईक करा, कमेंट करा, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कळवा आणि व्हिडिओ हाईप पण करा प्लीज. भेटूया परत एकदम. दर सोमवारी आम्ही येतोच 12 वाजता. मॉन्सूनमध्ये आणखी काही छान मॉन्सून स्पेशल रेसिपीज घेऊन येऊ. तुम्हाला कुठली बघायची असेल किंवा तुमच्याकडे कुठची रेसिपी असेल मॉन्सून स्पेशल ती कळवा, मी प्रयत्न करेन ती बनवायचा.